करणाऱ्या ठाणेदाराला निलंबित करा, शिवसेना नेते श्रीरंग पिंजरकर यांची मागणी। अकोला लोहारा येथे 2 युवकांना शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवलं म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेनं राज्यभर खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी शनिवार दिनांक 22 मार्च रोजी लोहारा येथे भेट देऊन मारहाणग्रस्त युवक आणि त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गोपाल ढोले यांनी पक्षपातीपणे कारवाई करून निर्दोष युवकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी गोपाल ढोले यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडे केली आहे। पिंजरकर म्हणाले की पोलीस प्रशासनानं एका गटाला अभय देऊन दुसऱ्या गटावर अन्याय केलाय। शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही। जर संबंधित अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई झाली नाही तर शांतता भंग झाल्यास त्यात पोलीस प्रशासन जबाबदार असेल। लोहारा गावात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। गावकऱ्यांच्या माहितीनुसार 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजता पोलिसांनी 2 युवकांना घरातून उचलले। त्यांना उरण इथं नेत असताना आरा मशीन परिसरात एकांतात नेऊन पट्टे व दंडुक्यानं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। याशिवाय तुमच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकू अशी धमकीही देण्यात आली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की सदर युवक कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीयेत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसून विद्यार्थी आहेत। तरीही त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला। ही घटना पक्षपाती असून सुनियोजित कटाचा भाग आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की सदर युवकांना मी मारहाण केलेली नाही, त्यांच्याशी कोणताही अन्याय झालेला नाही। पोलिसांवर खोटे आरोप लावले जात असून जर माझ्यावर दोष सिद्ध झाला तर मी नोकरीचा राजीनामा देईन। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.